रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार. रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. मी पाडा तालुका प्रतिनिधी सय्यद शेख. आज आलो आहे द्राक्ष प्लॉटवरती. द्राक्ष म्हणलं की आपल्यासमोर येतं केमिकल, पण आज जवळजवळ 90% प्लॉट आपण आणला आहे फक्त रामा ॲग्रोटेकच्या प्लॉटवरती. आपण बघू शकता हा प्लॉट जवळजवळ जैविक प्लॉट आहे. फ्रूटला ह्या आपल्या द्राक्ष प्लॉटला जवळजवळ सगळी औषध आपण बघता सगळं इथं सुरुवातीपासून एंडपर्यंत काय काय वापरलं आपण ते समोर मांडलेलं आहे. द्राक्ष म्हणले केमिकल शिवाय द्राक्ष येत नाही, पण आपण ह्यावेळेस वेगळं असं काय केलं आहे, विदाऊट केमिकल पण द्राक्ष येऊ शकते हे दाखवून दिलं आहे. तर आपण ज्या प्लॉट मार्गदर्शन केलं असे आपले प्रतिनिधी आहेत पाटील साहेब, त्यांच्या मार्फत जाणून घ्या माहिती त्यांना काय काय दिलं ते. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. तुमची प्रथम ओळख सांगा आणि शेतकऱ्यांची ओळख सांगा. नमस्कार, मी राहुल पाटील, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी परांडा. आपण आलेलो आहे द्राक्षाच्या बागेमध्ये. त्या शेतकऱ्यांची ओळख आपण पहिल्यांदा करू. नाव सांगा पूर्ण. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. शिवाजी कदम, राहणार सरणवाडी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तुम्ही आता मला सांगा, ही बाग किती वर्षाची? ही बाग कमीत कमी 4 ते 5 वर्षाची आहे बाग. 5 वर्षाची बाग. व्हरायटी कुठली? ही वराठी आहे सुपर सोनाका. सुपर सोनाका व्हरायटी. कधी छाटणी झाली होती बागेची? ही ऑक्टोबरमध्ये छाटणी झाली. ऑक्टोबरमध्ये छाटणी झाली होती. आता तुम्ही बागेला 4 वर्ष पूर्ण झालेत असं म्हणताय. हो. ह्याच्या अगोदर 3 वर्ष तुम्ही जे बागेला शेड्यूल वापरलं, औषध वापरली, ते सगळं रासायनिकच वापरलं? हो, सगळं रासायनिक वापरलं. तुम्ही ह्या वर्षी रासायनिकचा वापर ह्या वर्षी न करता आपण रामा ॲग्रोटेकचे औषध वापरून बागेला हे केलेलं आहे. किती टक्के रासायनिक वापरलं आणि किती टक्के आपले रामा ॲग्रोटेकचे औषध वापरले? कमीत कमी 80%. हां, 80% आपण रामा ॲग्रोची औषधं वापरली. माझं मत खाली सोडा तुम्ही, मला ड्रिप पण बाहेरचं काय आणलंच नाही. ड्रिव्स टोटली आपण इथं बघा इथं ड्रीप फर्टिगेशनला 100% औषधं ही रामा ॲग्रोटेकचीच वापरलेली आहेत. गरजेनुसार 100% फक्त स्प्रेसाठी वगैरे एखादा दुसरा स्प्रे बाहेरचा वापरलाय. बाकी सगळी औषधं रामा ॲग्रोटेकचीच वापरली. बघतो आपण अनुक्रमे स्रोत दिलेली अनुशक्ती. फुटीसाठी आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपली बाग छाटणी झाली त्यावेळेस फुटीसाठी सुरुवातीला काय वापरलं आपण? ही आहे ज्ञानशक्ती, ज्ञानशक्ती, मायक्रो 555 आणि रूट मॅजिक. ज्यावेळेस आपण मायक्रो 555, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक वापरलं, त्याच्या अगोदर तुम्ही फुटीसाठी रासायनिक असताना काय करायचं? युरिया वगैरे सोडायचा. तुम्हाला असं वाटलं का की हे सोडल्यानंतर तेच सोडायची का आपल्याला काय गरज आहे? हे सोडल्यावर दुसरं सोडायची काहीच गरज भासली नाही मला, कारण ह्याचा लगेच रिझल्ट जाणवला. त्याच्यामुळं हीच औषधं मी कंपनीची रामा ॲग्रोटेकची पूर्ण वापरली. सुरुवातीपासून सुरुवातीपासून एंडपर्यंत आता वापरले. सांगा तुम्ही मला, ज्ञानशक्ती वापरल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही शेड्यूलनुसार दुसरं काय औषध वापरलं? ही द्राक्ष स्पेशल द्राक्ष वापरले. स्पेशल. किती दिवसाला द्राक्ष स्पेशल औषध सोडत होतं? मी एक 10 ते 15 दिवसाला द्राक्ष स्पेशल सोडत होतो. त्यात अधूनमधून आपण NPKचे बॅक्टेरिया, आपलं बायोक्रांती म्हणून प्रोडक्ट आणि त्याच्या जोडीला मायक्रोरायझा जे आहे ते आपले NPK आपले करून द्यायचं काम यांनी केलेलं आहे. जे पोत्यावर पोती, खतावर खतं टाकून त्याच्यावर जे खर्च करायचा आहे तो खर्च अत्यावश्यक कमी होऊन आपण बायोक्रांती आणि वॅममॅक्स वापरून ती गरज पूर्ण केलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही 10 दिवसाला आपलं द्राक्ष स्पेशल सोडलं. कसं वाटलं होतं तुम्हाला तो प्रोडक्ट? एकदम एक नंबर रिझल्ट. गेल्या वर्षी तुमची गाड्याची संख्या मागची ह्या गाड्या कमीत कमी गेल्या वर्षी गाड्याची संख्या लईच कमी होती. ह्या वर्षी वातावरण एवढं बिकट असताना सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या ज्या बाग आहेत त्यांची परिस्थिती काय, आपली परिस्थिती काय मला सांगा बरं. त्या आजूबाजूच्या बागा पेक्षा आपली बागाचं रिझल्ट चांगला आहे सगळ्यात. ममिफिकेशनचा काय प्रॉब्लेम? ममिफिकेशन एक ही कडे कुठं दिसत नाही. कशी ममिफिकेशन कमाल आपल्या ही रामा ॲग्रोटेक द्राक्ष स्पेशल प्रोडक्टची कमाल आहे. तेच की मग द्राक्ष स्पेशल रामा ॲग्रोटेक त्याची कमाल आहे आपल्याला. आता घराच्या साईडला आपण वरून आपण मला रामा रिझल्ट आपला मोदक रिझल्ट तुम्हाला कसं वाटला? मोदक हो, मोदकचा तर एकच नंबर रिझल्ट. मोदक आणि कसंही. सायझर कसे मोदकची कमाल आहे सगळी काय, मालाची शायनिंग, चमक. बस मित्रांनो, मोदक हे ना कुठलं पीक असतं, द्राक्ष असो, डाळिंब, प्रत्येक शेडला काम करतं. तुम्ही मोदक, सायझर आणि सिलेटेड वापरल्यानंतर तुम्हाला बाहेरचं काही पीक वापरायची काही कुठला जी सुद्धा वापरला नाही मी. मोदकच वापरला. तुम्हाला जी याची गरज पडली का? नाही, गरजच पडली नाही. मोदकची कमाल. मला सांगा अंदाज घरात साईज किती असला? कमीत कमी ते 2.5 ते 3 किलो घड असेल. अशी घड किती आपलं किती प्रमाण घडायचं? आता आपल्या प्रमाण कमीत कमी 70 ते 80% घडाचं प्रमाण आहे. असं ही कमाल आहे शेतमित्र आपल्या मोदकची. कशाची? मोदकची. त्याच्या मोदकच्या जोडीला सायझर आणि मोदक. शिवाय आपलं बायोसृष्टी आहे, पोटॅशियम सोनॅट आहे, 050 आहे. जवळजवळ आपण सगळे प्रोडक्ट कशाने वापरले ते आपले रामा ॲग्रोटेकचे हे प्रोडक्ट वापरले. रेंज आहे समोर ठेवले तुमच्या.
कदम साहेब, तुम्ही मला एक सांगा, द्राक्ष पीक म्हटलं की आज शेतकऱ्यांचा असा समज आहे की रासायनिक शिवाय पर्याय नाही. तुम्ही काय म्हणाल या गोष्टीवर? नाही रासायनिकला बगल देऊन रामा ॲग्रोटेकच्या कंपनीज रिझल्ट एकच नंबर आहेत आणि कमी खर्च होतोय सगळ्यात मोठं. रामा ॲग्रोटेक कमी कंपनीवर आहे. द्राक्षाचं पीक येऊ शकतं? हो येऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, बघताय आपण हे द्राक्ष जे आहे जवळजवळ आपली जैविक द्राक्ष आहे. आता आम्ही मगाशी बरी द्राक्ष खाल्ली न धुता, बाकी द्राक्ष दुसऱ्या खाता न धुता आम्ही खाल्ली द्राक्ष. दवण्याबद्दल तुम्ही आपल्या ह्याचा वापर कसा केला सांगा. हे निमकरणचा वापर केला इन बेल्ट एकच नंबर रिझल्ट ह्याचा त्यासाठी दावणी आणि बुरीसाठी. द्राक्षाला नंबर रिझल्ट हो द्राक्षाला लोक बाहेरचं भरपूर केमिकल फवारतात, हो, हो. पण दावण्याभरी लवकर कंट्रोल होत नाही. ह्याने 100% कंट्रोल होते 100%. आणि द्राक्ष बागायतदाराने हमखास वापरावा प्रोडक्ट नेमकरण वापरावाच. हमखास सांगू शकाल तुम्ही? हो हमखास 100%. हीच खात्री आहे. हा अनुभव हीच खात्री आहे. 100% वापरावं द्राक्ष बागायतदारांनी तर 100% आता आपण जी वापरावं. द्राक्ष बागाची आणि द्राक्ष बागाला सगळ्यात मोठी समस्या दावणी आणि बुरीचीच आहे. तुम्ही दावण्याभरीला कंट्रोल केलंय. आणि ते कमी खर्चामध्ये. आणि ह्याच्यावर एकही प्लॉट कुठं दावण्याचा आणि बुरीचा आहे ही निमकरण वापरल्यामुळे कुठंच दिसत नाही. साईजसाठी तुम्ही काय वापरलं ह्यांना, काय दिलं साईजसाठी सांगा बरं. साईजसाठी यांना रामाचं सृष्टी, सृष्टी हे घ्या. हा सायझर, हो. सायझर आणि आणि मोदक आणि त्याच्या सुडीला रूट मॅजिक. मोदकचा स्प्रे, मोदक आणि सायझरचा स्प्रे स्प्रे दिला. आणि खालून फर्टिगेशनसाठी सृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला द्राक्षी साईज जर करायची असेल तर खालून तुम्हाला बायोसृष्टी, सायझर, रूट मॅजिक वापरणे गरजेचे आहे. आणि फवारणीसाठी शेतकरी बरी जीव वापरतात, त्याचा माल तडकतो, माल किंवा ममी होतो. आपला ममी झाला नाही शिवाय फवारणी मालाला काय कलर शायनिंग चमक चांगले आलेले आहे. साहेब तुमचा माल तडकला गाव कुठंच तडकला नाही आणि क्रॅकिंग नाही, तडकला नाही, कुठंच कसं काहीच नाही. कुठलं वापरलं? कॅल्शियम कुठलं वापरलं? हा? कॅल्शियम बोरॉन कुठलं वापरलं? आपलं रामा ॲग्रोटेकचे कॅल्शियम बोरॉन वापरलं. सगळे प्रोडक्ट खालून जेवढं आपलं ड्रिबेग्रेशनचे प्रोडक्ट फक्त फवारणीसाठी आपण 10 ते 20% बाहेरचं वापरलंय, बाकी सगळं रामा ॲग्रोटेकचं वापर. बोलताय आता कसं बोलताय, कॉन्फिडन्स बोलताय. हो वापरलंय म्हणून बोलतोय ना, आणि रिझल्ट आहे म्हणून बोलतोय साहेब. तुम्ही काय सांगाल द्राक्ष हो. बागायतदार दुसऱ्या शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय आता राहील? बघा काय माहिती आपल्या भागात आता पारडा तालुका असेल, धाराशिव जिल्हा असेल, भरपूर शेतकरी द्राक्ष करतात काय, पण त्यांना विश्वास बसत नाही लवकर. होय की बरोबर. मला सुद्धा विश्वास पहिल्यांदा बसला होता. नव्हता नव्हता तुम्ही पण घाबरत सुरुवात केली. पण कॉन्फिडन्स बोलला परत. 100% रिझल्ट आहे प्रोडक्ट मध्ये. हो आता तुम्ही सगळे वापरले बरोबर. तुम्ही आता जे आपले शेतकरी बांधव बघता आपल्या भागात, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता आपल्या प्रोडक्ट बद्दल? कमीत कमी एकदा तर वापरा. एकदा वापरलं की माणूस दुसऱ्यांदा वापरतोच, कारण रिझल्ट आहे तसा. बरं महत्व तुम्हाला सांगतो, तुम्ही आधी ऊसाला पण वापरलं. हो. मला सांगा ऊस किती करा तुमचा गेल्या वर्षी होता? ऊस माझा कमीत कमी एक 5 एकर मध्ये हा एक 80 नाही तुमचा ऊस किती एकर होता मला सांगा गेल्या वर्षी? एक 5 एकर क्षेत्र. हो किती एकर वापरलं आपलं? एक 4-5 2 एकर वापर. 2 एकरामध्ये रिझल्ट कसा आला? मला ऊसाचा आवरेज किती पडला तुमच्या? मला 80 ॲव्हरेज पडला. त्याला वापरलं त्याला ज्याला वापरलं त्याला एक 40-50 डबल फरक पडला. हो डबल फरक बघा पडला. शेतकरी मित्रांनो, ही आहे राबडे औषध कमाल. हो. यांनी अगोदर ऊसावर प्रयोग केला आणि नंतर द्राक्षावर केला. ज्या प्लॉटला वापरलं तिथं आता आम्ही शूटिंग काही करण्यास घेऊ शकलो नाही, पण ज्या प्लॉटला वापरलंय तिथं पडला एकरी 80 टन. आणि ज्याला वापरलं त्याला पडला, तर त्यांनी ट्रायल घेतली होती. काय ट्रायल घेतली. केला हो सगळं वापरलं असतं आपलं सगळं 100 ॲव्हरेज झाला साहेब सगळं वापरलं. आपण डोस कमी गेले, झाला. आपलं त्यातून सुद्धा आपल्याला इथं गावामध्ये कुणालाच असा रिझल्ट आला नाही. हायस्ट तुमच्या भागामध्ये आपल्या एरियामध्ये एक 35-40चा खाली आणि आपण एक 80चा ॲव्हरेज आपल्यालाच एवढ्या गावात काय झालं चालू रेकॉर्ड झालं. ही कमल कशी सगळे आपल्या रामा ॲग्रोटेकची. कदम साहेब आपले शेतकरी बांधव त्यांना तुम्ही सल्ला काय देऊ शकता आपल्या ह्या रामडोच्या माध्यमातून? रामा ॲग्रोच्या माध्यमातून एकच सल्ला देतो मी. रामा ॲग्रोटेकची औषधं हमखास वापरावी ही प्रथम सांगतो मी. फायदा काय होतो शेतकऱ्याला? फायदा काय होऊ शकतो? वापरावी इथपर्यंत ठीक आहे, पण का वापरा? तुम्हाला काय आता तुम्ही मला वाटतं आपण ह्याला रेस्ट पेट चालू करतो, खरं छाट चालू केल्यामुळे हा फायदा चांगला झाला बरोबर. तुम्ही एप्रिल पासून वापरता आपलं औषध बरोबर. तर आता सल्ला काय असू शकतो आपल्या शेतकऱ्यांना? महत्वाचा सल्ला आपला काय फायदा काय होतो त्यांचा? स्टोरेज म्हणा किंवा गाड्याची संख्या म्हणा. ह्यातून सगळे म्हणजे गाड्याची संख्या बी वाढते, परत जैविकवर जास्त भर जातोय, मालाची क्वालिटी एक नंबर राहते, जमिनीची क्वालिटी जमिनीची क्वालिटी सुपीकता आहे. कुठे सुपीकता दिसते बाबा. नुसती माती बघा कशी नुसती सुपीकता माती. रासायनिक नुसती हार्ड जमिनीत होती पहिली, कडक येत होती विटासारखी भुसभुशीत झाली. आता सगळी भुसभुशीत कुठे बघा तुम्ही भुसभुशीत दिसते जमीन. कदम साहेब कसं माहिती आहे का, आपण चर्चा करतो कमीच चर्चा काय. मी आज मुलाखत दिली, 100% रामडे प्रोडक्टचा विश्वास ठेवला आमच्यावरती, उत्पादन चांगलं काढलं,
बरं आता महत्त्वाचं मार्केटला आता सध्या मार्केट बघतं मार्केट आता कमी अपडाऊन होतं आहे व्यापारी काय मागतं मार्केट कसं सध्या मार्केट चालू आहे बघा 70+ आहे. बरं 70 खाली 70 एक 80-90 पर्यंत चालू आहे मार्केट. आता पैसा कशाला आहे क्वालिटीला क्वालिटीला आहे. आपल्याला पैसा होणार का होणार होणार 100% किती होणार. माल टनेज किती निघेल? एक माझ्या माहितीप्रमाणे एक 15-16 टन टनेज माल निघेल. कसा आपला एकच नंबर. ही रामा ॲग्रोटेकची कमाल आहे. मग ते रामा आहे तो कमाल आहे. आम्ही जे म्हणतो राम आहे तर कमाल आहे. राम आहे तर कमाल आहे. कदम साहेब तुम्ही विश्वास ठेवलात असंच आपल्या भागात शेतकरी बांधव तुम्ही मार्गदर्शन करा त्यांना सल्ला द्या आपला औषध वापरा काय अडचण नाही. तुम्ही मुलाखत दिली त्या तुमच्या मनापासून आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. धन्यवाद.